श्री स्वामी समर्थ सर्वांना। मी आज आले आहे तारापूरमधल्या स्वामींच्या मठात। किल्ल्याजवळच हे मठ आहे। आजूबाजूला मस्त गार्डन आहे आणि गार्डनच्या मध्ये हे मठ आहे, त्यामुळे खूप छान प्रसन्न वाटते। ह्या मठामध्ये खूप सुंदर आहे। आता नवीनच हे झालेलं आहे मठ, जास्ती लोकांना माहीत नाही आहे। तर आता पारायण सुरू आहे स्वामी पुण्यतिथी निमित्त, त्यामुळे मी आज मठात गेले होते। म्हणलं चला तुमच्यासोबत पण मी आज शेअर करते। बघू शकतात मूर्ती किती छान आहे स्वामींची। पाठीमागं दत्तगुरूंची मूर्ती आत्ताच बनवली आहे, पहिला फोटो होता फक्त। आता मूर्ती मस्त कोरीव बनवलेली आहे, बघू शकता तुम्ही। खूप छान प्रसन्न वाटतं मूर्ती बघितल्यावर, असं वाटतं की ते मूर्ती बघतच राहावं, एवढी छान मूर्ती आहे। बघू शकता तुम्ही, खूप सुंदर वाटते। आणि श्रीयंत्र पण आहे। तारापूरच्या मठातच फक्त श्रीयंत्र आहे। पूर्ण आमच्या बोईसर पालघरमध्ये स्वामींचे मठ आहेत, पण श्रीयंत्र वगैरे नाही। इथं हे ध्यान केंद्र बनवलेलं आहे या लोकांनी। मठाच्या खालती म्हणजे मंदिराच्या खालती ना ध्यान केंद्र आहे। मस्त आपण जप वगैरे करत बसू शकतो। खूप छान प्रसन्न वाटतं। आजूबाजूला मस्त असं गार्डन बाग आहे, खूप सुंदर आहे। बघू शकता तुम्ही मूर्ती, किती प्रसन्न वाटतं ना। स्वामींच्या दरबारात गेल्यावर खूप छान वाटतं, बघू शकता तुम्ही। हे खाली जाण्यासाठी रस्ता आहे, इथून ध्यान केंद्रावर जायचं। पण इथं ध्यान करत बसू शकतो। ध्यान केंद्र